तर मित्रांनो, आज आपल्या व्लॉगमध्ये एका नवीन व्यक्तीची एंट्री होणार. हे बघा, तन्वी रिपोर्टर्स संध्याकाळचे 6 वाजले. 20. राधे राधे मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. दुधाच्या ढोरांसाठी दान घ्यायला आलो होतो. ही अशी मिक्स ढेप आणली आहे. याच्यामध्ये सरकी, ढेप, पेंड, मक्का, थोडीफार सुकी बारली असं मिक्स असतं सर्व. आणि जिथून आणली त्यांचं म्हणणं होतं की बा हे तुमच्या गुरांसाठी म्हणजे जे दुभतं ढोर आहे त्याच्यासाठी थोडं हेल्दी राहील म्हणे. तर बघूया, आता मी तर फर्स्ट टाईम आणलं आहे ते, तर कसा रिझल्ट येतो. त्यांचं म्हणणं होतं तुम्ही परत हेच मागाल म्हणे. तर मित्रांनो, आज आपल्या व्लॉगमध्ये एका नवीन व्यक्तीची एंट्री होणार आहे. आणि तो नवीन व्यक्ती माझ्यासाठी जुनाच आहे, पण कॅमेरासमोर यायला नाकारत होता. तर बघूया, ही व्यक्ती ती. काय सांगायचं आहे तुला? तुझा पहिला ब्लॉग आहे. काय सांगू? हां, काहीच नाही. हसते ते, तिला काही बोलायचं सुचत नाही आहे. आणि तिला काय प्रश्न विचारायचा हे मला सुद्धा आठवत नाही आहे. म्हणून आता एंट्री तर झालेली आहे, काय विचार नाही. तन्वी म्हणते उद्या शाळेत राखे नाही तर राखे घ्याल केव्हा चालशील? संध्याकाळी जाऊ ना. संध्याकाळी जाऊ. एका जिंगरी चालू देते तुमची लेक झिंग्यावा. आता मन म्हणताची एवढं आहे. संध्याकाळी जाऊ आपण. मी नाही येते एवढं आता. मग पाय दुखे राहिले. मी आपण जाऊ ना, राताची गेली की जाऊ ना आपण. 2 राख्या पाहिजे तुले? 2 पाहिजे का? मग 5 की देईन मी. 5 डिझाईन पुरा वर्गाला की जाय ना. 5 नाही सण काय करशील ना? 5 बांधू द्यायला पाहिजे तुले. बांधू देत. रिक्षात बांधेन मग कोणाला मी. म्हणजे चॉकलेट साठी चालू आहे काय सगळं? रिक्षाची मम्मी काकूच्या दुकानात बी भेटता. एक राखीची कॉमेडी सांगू का तुम्हाला मी आता? काय? मी शाळेमध्ये होती आणि कपवादन राखे आणेल, त्यामुळे बाबाला नाही बांधायले. हो, आणि ते राखे ना वर्गामध्ये राख्या बांधू देत ना. ते कोणाले माझ्या बाबांना ते. मम्मीने काय केलं माहिती का? त्या राख्या घेतल्या आणि आत्यात फ्रीजवर ठेवलं होत्या. त्या राख्या गुच्चुकी गेले वर्गामध्ये पोरायले बांधेल ती. इकडे बरं, तू का साडी नेसली या? नेसता येते? दाखव इकडे. इकडे 1 मिनिट. यस, तन्वी रिपोर्टर स्पीकिंग. क्या रिपोर्टर कर रहे हैं आप? तन्वी रिपोर्टर. साडी नेसव नको शिकवलं. स्वतः शिकली. बापा रे. तर आता मी घरात खेळत आहे आंधळी कोशिंबीर. तर चालूया आता. डोळ्यांना बांधण्यासाठी पट्टी तयार करते. हे बघा, ही बहिणा पट्टी तयार करते. मग आता राज्य कोणावर? माझ्यावर. तुझ्यावर का? दादू वय बस. बस ने. 5 1 2 3 4 अभी उघडे गेले काय? इकडे चालली जाते. हा, तिकडे नको जाऊ. आम्ही चिटिंग करते या खोलीत खेळ. गेले 20. 1 2 3 4. काय चक्कर येते? मग इथलं 20 चक्कर कोण मारतात?
राखी आणल्या ना तू ना दाखव ना मग हे आणल्या का हा डिझाईन बघा आणि शाळेत ते कमी चॉकलेट पण आणणार आहे आणि दादूला पण देणार ती चॉकलेट भेटणार आहे का कोणाकोणाला बांधणार आहे ज्याच्या जो समोर आला ते त्याला बांधेल असं आहे का असं नाही की मला जेल बांधायचं त्याला बांधेल जो समोर आला त्याला बांधेल तुझी काय प्लॅनिंग आहे बुवा हर्ष रक्षाबंधनची म्हणजे शाळेची जाणं नाही मला शाळेत उद्या हा असं बी तब्येत बरोबर नाही तुझी तर तब्येत बी बरोबर नाही काय बरं झालं तुम्ही पोरगी बोलतो चॉकलेट खाते चॉकलेट ताजी बी आवडतेस तुला भेटते ना सिल्कची दिली पाहिजे भेट. एक पोरगा किटकॅट देणार आहे एक पोरगा तर पैसा देतो मग तोच राहतो का तर प्रत्येक वेळेस त्या वर्गात निव्वळ फक्त चॉकलेट भेटणार आहे म्हणून बहिणाला रक्षाबंधनचा आनंद आहे बाकी दुसरं काहीच नाही उद्या रक्षाबंधन आहे शाळेमध्ये साजरा करायचं म्हणून हे बघा बहिणा आतापासून झोपायची तयारी करते आणि आता वाजल्या संध्याकाळचे 6 आणि आताशी विचारलं तर म्हणते की मला सकाळी लवकर उठायचं आहे म्हणे एक्साइटेड आहे म्हणून आणि फक्त चॉकलेटसाठी एक्साइटेड आहे बाकी दुसऱ्या चॉकलेट आता मला डिस्टर्ब नको कराय हिला डिस्टर्ब नको कराय नाही तू आता उठस मग फक्त नाही हे हर्षने रक्षाबंधनसाठी बनवलं त्याची बहीण त्याला रक्षाबंधनला ओवाळणार आहे तर त्याच्यासाठी त्याने हे बनवलं मोबाईल मध्ये आणि दिसलं बॉ खूप असे व्हिडिओज येत आहे की रक्षाबंधनला 2026-25 मध्ये असे बनवले बॉ प्लेट्स मग मला पण क्रिएटिव्हिटी आली तशी मग म्हटलं आपण पण बनवू मम्मीला दाखवलं का हो दाखव चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया आणि अपेक्षा करतो की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडलाच असेल जर चॅनल